सोयाबीन भुईमुगावर तणनाशक मारताय, काही काळजी घेणं गरजेचं, काहीतरी घेणं गरजेचं आहे. आता सोयाबीनला 22 दिवस पूर्ण व्हायला लागतात आणि भुईमुगाला पण 22 दिवस पूर्ण व्हायला लागतात. शेतकरी काय सांगतो, पेरलंय त्याला 22 दिवस झाले, म्हणजे ते भुईमुगाला 6 दिवस उगायला लागतात, ते वजा होत नाहीत आणि सोयाबीनला 5 दिवस लागतात, ते पण वजा होत नाही. म्हणजे ॲक्च्युली नियमानुसार 27 दिवस पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणजे पीक उगवल्यानंतरच औषध फवारणी करायचं आहे. पीक उगवल्यापासून 22 दिवस असं, आणि पेरणीचे 5 दिवस, असे 27 दिवस होते. आणि भुईमुगाला 6 दिवस उगवायला लागतात. 6 ते 7व्या दिवशी भुईमुग दिसतो तुम्हाला, डाळीवर दिसते. मग त्याला 22 आणि 28 दिवसाने फवारणी केली पाहिजे. आता फवारणी करताना काय करायचं आहे, तुम्ही फिजिप्लेक्स घ्या, आयरिस घ्या, किंवा हे वेजमार निघाले, अमोरा निघाले, अमोरा निघाले, तर त्याच्यामध्ये घटक आहेत बघा, होमोसाफेन आणि किओजोलो हॉय इथाईल 30% आहे बघा. त्याला स्टिकर वापरायचं नाही. बरेच शेतकरी काय करतात, पाऊस येतोय म्हणून स्टिकर वापरतात. चुकीचं आहे. भरपूर प्रमाणात स्कॉर्चिंग येणार त्याच्यावर. त्याला ह्या तिन्ही औषधांना स्टिकर वापरायची गरज नाही. आता मी औषध मारताना तुम्हाला दाखवतो कसं मारायचं औषध. ते स्कॉर्चिंग येत नाही बघा सोयाबीनवर. औषध मारताना कसं मारायचं, तर हे मला बसलेली जागा उठवत नाही, त्यामुळे मी आता हे स्टँड केलंय बघा आणि सहज पंप असा उचलतोय बघा. सोयाबीनमध्ये औषध मारताना तण कोणत्या स्थितीत पाहिजे बघा, 1 ते 2, 3, 4 पानावर तण पाहिजे. मारताना कसं मारायचं आहे, समजा आता ही फट आहे, काही काही माणसं काय करतात, सरळ आडवा असा आडवा नोजल धरतात, म्हणजे असं मारतात. हे चुकीचं आहे. कारण जर 2 पानावर तण असेल, आता हे सोयाबीनचं पान मोठं आहे बघा, ह्याच्या खाली हे तण आहे, हे तण आहे, हे तण आहे. हे पानावर जर पडलं, हे तुमचं आयरिस किंवा फिजिप्लेक्स किंवा हे अमेरा, तर हे कसं होतंय, इथं तणावर औषध पडतच नाही. पण तुम्ही मारताना असं मारायचं आहे की जेणेकरून काय असं मारायचं, मग स्कॉर्चिंग पण येणार नाही. आणि काय होतं की तण हे सोयाबीन मरत नाही, पण सोयाबीन 8 ते 10 दिवस पॅकला जातं. त्याची वाढ फुटते, आणि ह्याच्यावर स्कॉर्चिंग येतं. ते पुन्हा नंतर दुरुस्त होतं. सोयाबीन मरत नाही, तो प्रश्न नाही. पण तुम्ही 8 दिवस मागा का घालत नाही? तुम्ही मारताना सरळ आडवं मारू नका ना, फट टू फट मारा, किंवा काकडी टू काकडी मारा, सरी टू सरी मारा. हे असं मारल्यानंतर तुमची औषधाची बचत, आणि जे खाली हे बारीक जे सण आहे 2-3 पानावरचे, ते सुद्धा गावतं ना तुम्हाला. त्यामुळे हे औषध मारताना अशी प्रिकॉशन घ्यायची आहे.